हॅलो नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. तर आपण क्विक पॉडकास्ट आज करणार आहोत. आज जे काही पहिलेचा बॅकलॉग आहे, खूप विषय पेंडिंग आहे, जसं की बरखाचं पेंडिंग आहे, देन खाजी पेंडिंग आहे, बरेच विषय पेंडिंग आहेत. पण ते आपण नेक्स्ट वीकपासून स्टार्ट करूया, म्हणजेच उद्यापासून. आज मी एक छोटंसं क्विक पॉडकास्ट करते, कारण आता मॅच पण आहे. सगळेजण मॅच बघण्यात बिझी होतील, कारण का एकदम अल्टिमेट रायवलरी मॅच आहे. सो म्हणून म्हटलं की जास्त आपण असं डिटेल कोणाचं पॉडकास्ट नको करूया. तर आजच बोचूमॉन पण परत आली आहे, म्हणजे आली तर काल परवा कधीतरी आहे, आणि आज तिने व्हिडिओ टाकला आहे की ती परत आली आहे आणि बॅक टू रुटीन अँड ऑल. तर म्हटलं त्याच्यावर आपण एक क्विक पॉडकास्ट घेऊन येऊयात. सो आजचं पॉडकास्ट असणार आहे बोचूमॉनवर. लेट्स स्टार्ट द पॉडकास्ट विदाउट वेस्टिंग मच ऑफ अ टाईम. बोजूने ॲज युजल सगळ्यांच्या कॉमेंट्स होल्ड केलेल्या आहेत, सगळ्या व्हिडिओच्या कॉमेंट्स होल्ड केलेल्या आहेत. आणि तिला माहिती आहे, तिने जर कॉमेंट होल्ड नाही केल्या तर तिची रिॲलिटी बाहेर येईल, जी बऱ्यापैकी लोकांना कळलेली आहे. काही लोकांना नाही कळले, ते लोक अजूनही कॉमेंट करतात, तर त्याच कॉमेंट तिथे असतात. ते त्यांना आता काय म्हणावं, त्यांना म्हणजे स्वतःची अशी आयडेंटिटीच नाही आहे, स्वतःचा स्वाभिमान, स्वतःच्या धर्माप्रती अभिमान राहिलेलाच नाही आहे. हे लोक मिंधे आहेत. असंच आता हिचे जे उरले सुरलेले जे लोक आहेत, उरले सुरलेले म्हणजे जे लोक हिला चिकटलेले आहेत आणि जे टस्से मस होत नाही आहे, इतकं म्हणजे घोडचूक केल्यानंतरही त्यांना आता तेच म्हणावं लागेल. आणि हे आपल्या देशाचं अर्थातच दुर्दैव आहे की अशा लोकांना उचलून धरतात किंवा अशा लोकांना पाठिंबा देतात आणि अशा लोकांना त्यांची चूक रिअलाईज करून देत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काही लोक मला कॉमेंट करत आहेत, लाईक वेगवेगळ्या विषयावर वेगवेगळ्या पॉडकास्ट खाली विचार न करता, दुसरी बाजू न बघता, आणि वरून मलाच सांगतात की आम्ही त्यांचे व्हिडिओ बघत नाही आणि म्हणून आम्ही तुला ऐकतो आणि म्हणून तुझं जे जिथे चुकतं किंवा तुला आम्हाला जे खटकतं ते आम्ही तुला सांगतोय. पण मला त्यांना हेच सांगायचं आहे, जर तुम्ही त्यांचे व्हिडिओ बघत नाहीत, अर्थातच गुड दॅट यू आर नॉट वॉचिंग देअर व्हिडिओज, बट सेकंडली जर तुम्ही त्यांचे व्हिडिओ बघत नसाल तर तुम्हाला मला बोलण्याचा किंवा मी जर काही बोलली आहे त्यांच्याबद्दल तर त्याच्यावर आक्षेप घेण्याचा आणि मला बोलण्याचा तुम्हाला अधिकारच उरत नाही, कारण तुम्ही दोन्ही बाजूची शहानिशा केलेलीच नाही आहे. तुम्हाला माहितीच नाही आहे की दुसऱ्या बाजूनं काय केलेलं आहे, काय घडलेलं आहे. जसं की झमुऱ्याला आजच मला कॉमेंट आलेली, कोणीतरी केलेलं की असं त्याला मूल न होण्याबाबत बोलणं हा निव्वळ क्रूरपणा आहे वगैरे, आणि हा जोक असू शकत नाही. तर त्यांना मला हे सांगायचं आहे की स्वतःच्या मनाचं नाही बोलत आहे किंवा स्वतःच असं काहीतरी जोक क्रॅक नाही करत आहे. जी गोष्ट घडली आहे, जी गोष्ट त्यांनी दाखवली आहे, त्याच्यावर रिॲक्शन आहे. हे रिॲक्शन चॅनल आहे, हे समजून घ्या. मी कुठलीही गोष्ट स्वतःच्या मनाने किंवा स्वतःच काहीतरी बोलत नाही, ते कोणीतरी करतं, त्या गोष्टीवर रिॲक्शन येतं. तर ती त्यांनी आधी केलेली आहे, त्याच्यावर माझं रिॲक्शन आलेलं आहे. जर तुम्हाला माहिती नाही आहे तर तुम्ही आधी खात्री करून घ्या आणि त्या मूळ व्यक्तीने काय केलेलं आहे त्याचा आढावा घ्या आणि नंतर इथे या. जस्ट बिकॉज माझा कॉमेंट बॉक्स ओपन आहे, मी कॉमेंट्स होल्ड करत नाही, ह्यांच्यासारखा नीचपणा करत नाही, त्याचा अर्थ असा नाही की कोणीही तोंड उचकटून येईल आणि उगाचच आपली हुशारी इकडे येऊन बकलॉडगिरी करेल. ओके, प्लीज गेट इट राईट. सो ॲज युजल फनी गेला आज, त्याला ऑफिस होतं, वॉटेवर काय होतं, तो करते जातो डब्बा खायला. तर आज डब्बा दिला की नाही माहिती नाही, बोचूने रात्री 3 वाजता आली म्हणाली. पण हा काय आपला नित्यनेम चुकवत नाही, तर ह्याचं तर ते होतंच की Hey you all lovely and beautiful people, this is the new day, new start and the restart with all you lovely and beautiful people. So we are back to routine. आम्ही काल आलेलो आहोत आणि आज मला जायचं आहे, सिन्स आज एक कॅम्प आहे आणि आज इंजेक्शन डे आहे. कोणीतरी इंजेक्शनसाठी बुक केलं आहे. जसं की तुम्हाला माहीतच आहे की मी इंजेक्शन डॉक्टर आहे, तर जर कोणाला इंजेक्शन द्यायचं असेल, टुईवर सुई टोचायची असेल तरच मी जातो, अदरवाईज मला सुट्ट्या असतात. आता जस्ट मी सुट्टीवरून आलो, तसं तर मी नाही गेलो तरी काही फरक पडत नाही. कोणी मला बोलवत नाही, कोणी मला मिस करत नाही किंवा कोणाला काही घंटा नाही तर तंटा नाही, काही फरक पडत नाही. पण मी जातो असं जरा दाखवायला की मी एक डॉक्टर आहे, आय एम अ फनी डॉक्टर, ज्याला इतक्या सुट्ट्या मिळतात. आणि खरंच म्हणजे मला माझ्यासारखा जॉब कुठेच अवेलेबल नाही आहे, कुठेच नाही. इवन कॉर्पोरेट लोक पण एवढ्या सुट्ट्या नाही, त्यांना ॲडजस्ट कराव्या लागतात. पण मी डॉक्टर असून सगळे
डॉक्टर्स माझ्यासाठी सुट्ट्या ॲडजस्ट करतात आणि मी कसं पण काय पण करून कुठचे पण ड्युटीज करून 5-5 दिवस सलग ड्युटी करून असं मी फेकतो लोकांना आणि मी सुट्ट्या घेतो. खरं तर ही माझ्या आईची करामत आहे. माझी आई सगळं मॅनेज करून ठेवलेलं आहे आणि जसं की तुम्हाला माहितीच आहे की आमच्याकडे बार वगैरे आहे, बार देखू, तर त्याचं भाडं वगैरे जे काही मिळतं त्याच्यावरच आमची सगळी मजा चाललेली आहे. आणि ही बोचू लोकांना ठगवत असते, तर ते ठगवलेले पैसे जसे मिळतच असतात. सो तेच सगळं त्याच्यानेच आमचं चाललं आहे. माझा जॉब काय आहे काय आणि नाही काय, पण मी असाच जातो टाइमपास करायला, डब्बा खायला, कारण मी जॉबला नाही गेलो तर मग मला बोचूच्या हातचा पाणीवाला डब्बा कसा खायला मिळणार. सो बघूया आता बोचू काय करते. आता मला जायचं आहे थोडं बॅक टू रुटीन. अँड येस ॲज युजल बोचूने आज पकवलं आणि एक्सपेक्टेड होतं ट्रिपवरून आल्यानंतर एक व्हिडिओ पकवण्याचा असतो. आता उद्या सगळ्या कपड्यांचा हॉल करेल, सगळं दाखवत बसेल. हिचे कपडे कोणाला पाहिजेत यार, सिरियसली. म्हणजे तुम्ही बँड्रा लिंकिंगला जा आणि तिकडे ना असं ढिगाणे पडले असतील, तिथे पण जाण्याची गरज नाही आहे. तुम्ही लिटरली म्हणजे कुठल्या पण रस्ते कमाल सस्तेमेमधल्या शॉपमध्ये जा, कुठेही तुमच्या इथलं जे पण स्टेशनच्या आजूबाजूला जी शॉप असतात ना तिथे जा. आणि शॉप म्हणजे ते असतात ना असे ठेले, त्याच्यात तुम्हाला इझिली मिळून जातील हिचे कपडे. आणि आजचा तर तो फ्रॉक घातलेला तो तर बघितला ना कसा होता, त्याचं तुम्हाला मी देते लिंक. त्याची तुम्ही हिच्याकडे मागू नका, मला माहिती आहे तो कुठून घेतला होता. तर हॉस्पिटलचे बेडशीट्स असतात ना, तर त्या कापडाचा तो शिवला होता. फनीने त्याच्या हॉस्पिटलमधनं उचलून आणलं होतं, एक्स्ट्रा कापड राहिलेलं, तर तो ढापून घेऊन आला. त्याला असं वाटलं की बोचूचे चांगले दिसतील, एकदम मस्त दिसेल बोचू ह्याच्यामध्ये, एकदम कलरफुल रंगबिरंगी फुलपाखरू छान किती दिसते, फुलपाखरू असं म्हणून तो घेऊन आला. आणि मग तिला सांगितलं की तू ह्याचा ड्रेस शिवून घे, तर तो तुम्हाला इतर कुठेही मिळणार नाही, ते फक्त तुम्हाला हॉस्पिटलमधनंच चोरून आणावं लागेल. नाही तर मग कुठे तुम्ही जर गेलात बॉम्बे डाईंगच्या फॅक्टरीमध्ये वगैरे, तर तुम्ही त्यांना सांगू शकता की कॅन्डी चादर म्हणून तुम्ही मागू शकता, जी हॉस्पिटल बेडशीट्सवर घातली जाते. आणि मग जर तुम्हाला ते कापड मिळालं त्याचा तसा तुम्ही फ्रॉक शिवून घेऊ शकता. आणि बाकी तर ते फ्रॉक घालून तुम्ही बागा बॉयसारखं उभं कसं राहायचं, तर ते तुम्ही ते एक पोस्चर तुम्हाला शिकून घ्यावं लागेल. आणि सेम टू सेम तुम्ही बोचूमॉन दिसायला लागाल. सो तुम्हाला जर खरंच हिच्यासारखं दिसायचं असेल, हिच्यासारखा लुक क्रिएट करायचा असेल, तर तुम्हाला ह्या गोष्टी कराव्या लागतील. सो मी तुम्हाला आता क्लिअर केलेलं आहे. आय होप तुम्हाला हे क्लिअर झालेलं आहे आणि आता तुम्ही तिला विचारायची काही गरज नाही. ओके. आणि काय सांगत होती, मोठी डिसिप्लिन आणि मॅनरच्या गोष्टी करते की असं असतं बाहेर, तसं असतं. आम्ही बाहेर जातो कारण आम्हाला खूप काही शिकायला मिळतं. खरंच मला खूप आवडतं, मला फिरायला फार आवडतं, ट्रॅव्हल करायला मला खूप आवडतं, कारण ट्रॅव्हल करून खूप काही शिकायला मिळतं जे आपण आपल्या देशामध्ये राहून नाही शिकू शकत. आपण कसं ना एका बबलमध्ये असतो आणि आपल्याला माहितीच नसतं की बाहेर दुनियामध्ये काय चाललं आहे. पण जेव्हा आपण ट्रिप करतो, बाहेर जातो, मी नेहमीच म्हणते की ट्रिप म्हणजे एक इन्व्हेस्टमेंट आहे. आता इन्व्हेस्टमेंट कसं, तर इन्व्हेस्टमेंट म्हणजे खर्च होतो, पण आपण त्या खर्चातनं तो खर्च करून आपल्याला खूप काही शिकायला मिळतं. आणि ते शिकून म्हणजे आपल्यामध्ये इन्व्हेस्टमेंट होते, काही गोष्टी आपल्यामध्ये नवीन ॲड होतात, तर ती इन्व्हेस्टमेंट असते. तुम्ही तुमच्या तोंडाला वायफर लावून बसा, कारण मी खूपच जास्त लेक्चर देणार आहे, तर सारखी माझी थुकी उडत राहणार. तर तुम्ही तुमच्या तोंडाला नाही तर चष्म्याला असे वायफर लावा, म्हणजे थुकी उडाली की ते सुक 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 करून फुसलं जाईल. तर मी हेच सांगत होती की खरंच बाहेर फिरलं पाहिजे. आता जसं की आपल्याला माहितीच नसतं की आपण कसं वागलं पाहिजे. आता आम्ही तिथे गेलो होतो, तिथे आवाजच नाही, बिलकुल कुठल्या गोष्टीचा आवाजच नाही. तर मी त्यांना विचारलं की इथे आवाज नाही करता येणार का. माझा तर खूपच मोठा प्रॉब्लेम आहे, कारण तुम्हाला तर माहितीच आहे मला हे करायलाच लागतं, नाही तर मला नाही होत. तर मग कसं करणार, इथे कोणी आवाजच करत नाही. तर ते म्हणाले की इथे आवाज नाही करायचा. पण मला असं नाही होत. ठीक आहे, प्रत्येक कंट्रीचं वेगळं वेगळं असतं, पण मला ते करावंच लागतं. तर मी तिथेही जाऊन आपलं करतच होती.
आणि ढबी ढुकरे त्याला तर अजिबात शिस्तच नाही आहे. जसं की आम्ही कुठे गेलो तर आम्ही एकमेकांसाठी उभे राहतो. आम्ही नेहमी असं म्हणजे कोणाला अडवलं तर आताच नाही, नेहमी आम्ही असं एकमेकांसाठी मग कोणाला अडवलं तर सगळेच्या सगळे उभे राहतो. असं आम्ही करत नाही की ठीक आहे तुला अडवलं तर आम्ही जातो. कितीही बोला, कितीही कोणी सांगितलं की तू जा म्हणून तरी पण आम्ही जात नाही. आणि तसं आम्हाला डुकऱ्यामुळे खूप वेळा हे करावं लागतं, कारण तो खूपच जास्त आगाऊ आहे. पण आम्ही तरी पण त्याच्याबरोबर उभे राहतो. जसं की जेव्हा ते आम्ही पांडा बघायला गेलो होतो तर पांडा बघताना तिथे सांगितलं होतं शांतता पाळा, पण ढबी डुकरे अजिबात ऐकतच नव्हता. तो तिथे पण जाऊन आवाज करत होता. पण ठीक आहे, कारण असं थोडंफार होतच राहतं. तुमची कंपनी खूप महत्त्वाची आहे. तुम्ही कुठल्या लोकांबरोबर आहात ते खूप महत्त्वाचं आहे. जर तुमची कंपनी चांगली असेल, जशी की मला माझ्या जिजाची कंपनी असते आणि जिजाला सालीची कंपनी असते. आमची कंपनी तर डुबली, पण आम्ही एकमेकांची कंपनी खूप जास्त एन्जॉय करतो. सगळ्यात जास्त आम्हाला एकमेकांची कंपनी आवडते. सो त्याच्यामुळे खूप छान झाली. खूप हर्डल म्हणजे खरंच लोक मला कॉमेंट करत होती, माझ्या फ्रेंड्सना कॉमेंट करत होते. लोकांना अजिबातच आवडलं नाही. पण आता खरंच मला वाटतं की गेंडा आता खूप नाराज होणार आहे, कारण आम्ही गेंड्याला टफ दिली आहे. DBSने गेंड्याच्या खातडीपेक्षा पण आमची खातडी निब्बर झालेली आहे. तर त्याच्यामुळे गेंडा नाराज झाला आहे. तर पण खूप छान ट्रिप झाली आमची. गेंड्याला होऊ दे नाराज, पण ट्रिप खूप छान झाली, खूप मजा आली. आणि बाकीचं तुम्हाला गॉसिप गर्ल सांगेल. खूप जास्त अमेझिंग. अगं बाई, एटिकेट शिकायला, मॅनर्स शिकायला बाहेर जाण्याची गरज नाही आहे. ज्या व्यक्तीला स्वतःच्या देशातलेच एटिकेट्स नाही जपता येत, मॅनर्स नाही जपता येत, देशात राहून आपल्या देशाचीच संस्कृती नाही जपता येत, नुसतं साडी नेसली, नऊवारी नेसली आणि ठुमकलं नाही तर डुंगू दाखवले म्हणून तुम्ही संस्कृती जपली असं नाही होत. इतकी तुला लाज असली असती ना, एक माफी मागितली असती. माफी मागायला पण आणि आपली चूक एक्सेप्ट करायला पण खूप मोठं मन लागतं, जे तुझ्याकडे नाही आहे. आणि तू दुसऱ्यांना शिकवते की बाहेर गेलं पाहिजे आणि बाहेर जाऊन आपल्याला कळतं वगैरे. अरे तुम्ही तुमच्या देशातल्या संस्कृतीला आधी जपा, ते शिका, तिथे कसं राहायचं ते शिका. हे लोक म्हणजे असे आहेत ना, आपल्या देशात वाटेल ते वागायचं, वाटेल तसं वागायचं, पण दुसऱ्या देशात गेलं की तिकडे म्हणजे ह्यांना रटारट सटासट रट्टे मिळतात ना जाऊन, म्हणून मग किंवा फाईन वगैरे असं पडतात. इतका स्ट्रिक्ट लॉ आहे ना, म्हणून मग तिकडे जाऊन यांना सगळी जाणीव होते की असं राहायला पाहिजे, तसं राहायला पाहिजे. आणि इकडे ना काहीही चालतं ना, म्हणजे लिटरली ठीक आहे ना, झालं काय फरक पडतो, ठेवलं ना आता काय झालं, त्याच्यात काय झालं, अननोईंगली ठेवलं आता, महाराजांनाच ठेवलं आहे ना, काय फरक पडतो, महाराजांना नाही फरक पडत तर तुम्हाला काय फरक पडतो, तुम्हाला काय फरक पडतो तर आम्हाला काय फरक नाही पडत, अशा आविर्भावात हे वावरत असतात. त्याचप्रमाणे गाडीमध्ये जेव्हा ड्राईव्ह करतात तेव्हा ड्राईव्ह करताना मोबाईल चालू असतो, शूटिंग चालू असतं, बोलणं चालू असतं. तर सीट बेल्ट, इवन हिचा जो जिजा आहे खूप मोठ्या गोष्टी करते, तो कधीच सीट बेल्ट, मवाली गुंड, तो कधीच सीट बेल्ट लावत नाही. अख्खा वेळ त्याची गाडी पी 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 वाजत असते. आता त्याने स्वतःच्या गाडीचं ते जे आहे सेन्सर ते बंद करून ठेवलेलं आहे, ते तुम्हाला बंद करता येतं, त्याने बंद करून टाकलेलं आहे, म्हणून त्याची गाडी वाजत नाही. पण जेव्हा तो दुसऱ्या गाडीत असतो, दुसऱ्याची गाडी ड्राईव्ह करत असतो, तेव्हा ते कंटिन्युअसली वाजत असतं. तर तू काय सांगते का की बाहेर जाऊन असं शिकायला मिळतं? असं शिकणारा माणूस आहे ना कुठेही शिकतो, ज्याला खरंच जाण आहे, खरंच काहीतरी शिकायचं आहे. म्हणजे हे तर असं झालं आपल्या घरात, आपल्या देशात, आपल्या राज्यात आपण जिथे राहतो तिथे घाण फैलवायची, खूप अतिशहाणपणा करायचा, वाटेल तसं वागायचं, कारण का आपल्या इथले कायदे एवढे स्ट्रिक्ट नाही आहेत, आपल्या इथे जे नियम आहेत ते एवढे स्ट्रिक्ट नाही आहे, म्हणून ते ढाब्यावर बसवायचे, पण दुसऱ्या देशात जाऊन मोठ्या बाता मारायच्या. तर तुझ्याकडनं तर बिलकुलच नको यार. म्हणजे लिस्ट कोणतरी एकदम ज्याच्याकडनं शिकण्यासारखं असेल ना तर ती तू आहेस. सो तू आणि तुझा तो डुकऱ्या, त्या तुम्ही दोघांनी तर ह्याबद्दल न बोललेलंच बरं. सो बेटर यू कीप युअर फ्रिकिन माउथ शट. आणि कार सीट्सचं सांगते, किती ग तू अडाणी बाई, कधीच्या काळातली, जुनं झालं ते, सगळीकडे कंपल्सरी आहे बेबीसाठी कार सीट.
ते तुमच्यासारख्यांना नाही कळणार, गावठी लोकांना. फक्त ते काहीतरी यूट्यूबचं मिळालं म्हणून आपले सुटले आणि बापजाद्याचा पैसा आहे तो पैसा दाखवून आपलं आम्ही खूपच जास्त मॉडर्न आणि आम्ही सगळे. पण तुमच्यापेक्षा गावठी, तुमच्यापेक्षा अक्कलशून्य कोणी नसेल. म्हणजे कधीच सांगते तू जुना काहीतरी. म्हणजे तुमचं पब्लिक पण काय लेवलचं असेल की त्यांना अजून हे माहिती नाही. ते तुमच्याकडनं शिकतायत की बेबीसाठी कार सीट कंपल्सरी आहे आणि ते रेड आणि ग्रीन लाईट टॅक्सीचा ते पण सांगितलं. ते पण किती बेसिक आहे की त्याच्यावरून कळतं की एंगेज आहे की फ्री आहे टॅक्सी. तर ते पण सगळीकडे तसं सर्रास आहे. आणि ही आता जागी झाली आहे. ही आत्ता काहीतरी म्हणजे बाबा तू कुठे जाते तर तू काय बघते काय. खरंच म्हणजे बरं झालं ते जे काही यांनी व्हेंचर सो कॉल्ड काढलेलं ना ते बंद झालं. कारण असल्या लोकांबरोबर तर काय जाणार ज्यांना स्वतःलाच काही माहिती नाही आहे. स्वतःलाच आधी इतके देश फिरलेत ज्या देशात 2-2दा 3-3दा गेलेत तिथे पण सेमच पॅटर्न फॉलो केला जातो. सेमच गोष्ट आहे हे ह्यांना माहिती नाही आहे. आता काहीतरी म्हणजे नया मुलासारखं चाललेलं आहे ह्यांचं की ग्रीन लाईट होतं आणि रेड लाईट होतं आणि मग फुगीला कळलं म्हणे. फुगी महा हुशार. दातातलं काढ सांग तिला आधी, दातात अडकलेलं, नंतर आपली अक्कल लाव. ते दुबईचं बघितलं असेल, 10 वेळा येते ना शेण खायला तर ते बघून गेली आणि तिकडे हुशारी करते आणि म्हणे फुगीला कळलं. काय फुगीला कळलं? तू काय करत असते? झोपली असते का? सगळीकडे सेमच आहे मोस्टली सगळ्या ठिकाणी सगळ्या देशांमध्ये. टॅक्सी कुठली फ्री आहे ओळखण्याचं साईन. काय बोलतात आणि काय लोक ऐकायला बसतात तिचं भाषण काय माहिती. आणि मला बरेच कमेंट आले होते की तुमचं पॅकेज सांग आणि किती खर्च झाला ते सांग. शो ऑफच्या गोष्टी बरोबर सांगायला गं तुला. म्हणजे कॉमेंट्स आलेले आणि आम्ही तर नाही बघितले की असे कॉमेंट्स काहीतरी आलेले. आणि म्हणजे जरी आले असतील तर ते तू बरोबर पास केलेस. आमच्याकडे असे कॉमेंट्स आहेत की जे तुला खरंच आलेले आहेत पण तू ते दाखवले नाही आणि त्याच्याबद्दल तू वाच्यता पण करणार नाही. कारण ते नाही ना, कारण त्याच्यामध्ये शो ऑफ काही नाही आहे. त्याच्यामध्ये आपण माती खाल्लेली आहे, आपण आपलं तोंड काळं केलेलं आहे. तर मग कसं काय सांगायचं, कसं बोलायचं त्याच्यावर. त्याच्यामुळे होल्ट केलेच आहेत. आणि ते म्हणजे कितीतरी गोष्टी आहेत ना. तुला इवन मायसाच्याबद्दल पण कितीतरी प्रश्न विचारले. तर चल सोड आता ते महाराजांबद्दल तर जाऊ देते. तर तुझ्याकडनं अपेक्षाच नाही आहे आणि तुझ्यासारखीकडनं तर ते म्हणजे महाराज पण अपेक्षा ठेवत नसतील की तू बाई काही माफी बिफी मागावी. कारण ते असतात ना घर का बेदी तशी आहेस तू. म्हणजे आपण ते संभाजी महाराजांच्या मूवीमध्ये जे बघितलं होतं कसे ते भेदी असतात. आपल्याच घरातले लोकच आपल्या विरोधात कटकारस्थान रचतात. तसंच काहीसा प्रकार आहे. ही आत्ताच्या जमान्यातली तोच प्रकार आहे. फक्त दाखवायला की असं तसं आणि म्हणजे मूवी वगैरे आलं की रडायला तेवढंच यांचं आहे. मनापासून कुठल्याही गोष्टीला ह्या लोकांचं काही घेणं देणं नाही आहे. सो मला हेच म्हणायचं आहे की ते तर सोडूनच दे. पण मायसाबद्दल पण कितीतरी प्रश्न आलेले की ती कसं तिच्या सुट्टीचं कसं. कारण का आत्ताच गणपती संपून लगेचच शाळा सुरू होतात. आता गणपतीत पण तिच्या शाळेला सुट्टी नव्हती. तर ऑब्व्हियसली आता तर सुट्टी नसणारच. आता दिवाळीला डायरेक्ट सुट्टी पडेल. तर मला हेच कळत नाही की असं कसं आपण सुट्ट्या घेऊन हे लोक. म्हणजे एकतर भारतामध्ये इतक्या सुट्ट्या मिळतात शाळांना. अर्धे दिवस तर शाळा बंदच असते सणासुदीनिमित्त. आता दिवाळीची सुट्टी, आता क्रिसमसची सुट्टी. पण जस्ट बिकॉज हे गरीब लोकांना ना पैसे वाचवायचे असतात म्हणून हे ऑफ सीझनला किंवा ज्या सीझनला लोक जास्त बाहेर नाही पडत शाळांमुळे, ज्यांना शिक्षणाचं महत्त्व आहे, ते ज्यांना शाळेचं महत्त्व आहे, ते अशा वेळेला नाही बाहेर पडत. ते सुट्ट्यांमध्ये बाहेर पडतात आणि मग तेव्हा फेअर जास्त असतं, पैसे म्हणजे सगळ्याचं म्हणजे पॅकेज जास्त असतं, सगळ्या गोष्टी जास्त होतात ना. म्हणून मग शाळेचा काय, शाळा आहे काय आणि नाही काय, शिक्षण आहे काय आणि नाही काय, फन्नी आणि हिचं कसं मॅनेज झालं तसं तिचं पण मॅनेज होईल, मुलीचं पण मॅनेज होईल, असं एकंदरीत ह्यांचं सगळं फॅमिलीच अशी रन करते ह्यांची. तर त्याच्यामुळे त्यांना तो फरक पडत नाही. आणि खरं तर इतके म्हणजे आहेत ना फक्त शो ऑफला तेवढंच आहे.
नाहीतर असते तर ॲक्च्युअल सीझनमध्ये गेले असते आणि तिथे जाऊन हे नसतं करत बसले की अरे खूपच गरम आहे आणि टॅनच झालं आणि वैतागच झाला आणि फिरण्यासारखं नाही आहे. अर्ध्या गोष्टी तर न फिरताच येतात परत, कारण सीझनच चुकीचा चूज केलेला असतो. तर शहाण्यांनी तर ह्यांची कुठलीही ट्रिप फॉलो करू नये किंवा ह्यांना कुठल्याही गोष्टीबद्दल विचारणा करू नये आणि ह्यांच्याकडनं कुठल्याही गोष्टीचा सल्ला घेऊ नये. बाकी ज्यांना आहे आता चढवायचं आहे, कारण जे विचारणारे असतात ना ते खरंच कुठेच न जाणारे असतात, ते ह्यांच्या दृष्टीनेच बघत असतात सगळं जग, तर त्याच्यामुळे फक्त विचारायचं काम करतात. तर त्यांना विचारू दे. बाकी आपले लोक तर बाबा हुशारच आहेत, तर त्याच्यामुळे त्यांचा तर प्रश्नच येत नाही. सो बोचुमॉन, तुझी जी काही शो ऑफगिरी आहे ना ती तुझ्याजवळच ठेव. एकदम फ्लॉप ट्रिप ॲज युजल. नथिंग टू टेक आउट ऑफ इट ऑर लर्न आउट ऑफ इट. काहीच नाही, बकवास ॲज युजल. सगळा नुसता धांगडधिंगा आणि तुमची फालतूगिरी आणि ते ट्विनिंगच्या नावाखाली बँडवाले बनून फिरणं आणि अख्खा वेळ हा हा ही ही हू हू आणि जिजासालीचे चाळे, ह्या पलीकडे तुमच्या ट्रिपमध्ये काहीच नसतं. आणि नुसते जिजासालीचे चाळेच नाही, जिजासालीबरोबर काही बाकीचे पण यांच्याबरोबर जे असतात, जे लोक ही म्हणते जी कंपनी महत्त्वाची आहे, कंपनी महत्त्वाची आहे, ती पण अशीच आहे, चाळे करणारीच. त्यांचं काही संपतच नाही आहे. फुल काहीतरी चमडीगिरी चालू असते अख्खा वेळ, त्या मामा मामीची म्हणा आणि काय फालतूगिरी चालूच असते. आणि एका मुलीला म्हणजे ते पण असेच आहेत की आपल्या मुलींचं वगैरे काही पडलेलं नाही आहे. ठीक आहे, त्या मुलीला ठेवलं, आज ह्या मुलीला घेऊन आले, लास्ट टाईम दोन्ही मुलींना घेऊन आले नव्हते. मग तेव्हा लोकांनी बरेच प्रश्न विचारले. लोक म्हणाले की हे असं कसे आईवडील आहेत, म्हणून ह्यावेळेला दाखवायला की आमची एका मुलीला आम्ही घेऊन आलो, म्हणून एकीला घेऊन आले, एकीला ठेवून आले, कारण ते पण त्यांना नाही परवडत हो. पण फिरायचं तर असतं, ते राहाही नाही जाता, तडप ही अशी आहे. तर सगळेच एका माळेचे मणी आहेत. आणि मेन तर ढबीडुकराची मजा आहे. ढबीडुकरे ह्या सगळ्यांचा बरोबर त्याने काटलेला आहे, कारण तो मस्त फिरून घेतोय. त्याची मुलगी जोपर्यंत इन्फंटमध्ये येते किंवा टॉडलरमध्ये येते, बेबी येते, तर तोपर्यंत तो तिला फ्रीमध्ये फिरवून घेतोय आणि ह्या सगळ्यांचा तोत्या काढतोय. नाहीतर मग हे वयच नाही आहे तिचं, बरोबर, हे सगळं ठिकाणं फिरण्याचं, कारण तिला काहीच लक्षात राहणार नाही आहे. सो त्याचा फक्त उद्देश तो नाहीच आहे की मुलीला फिरवणं किंवा तिला मजा करवणं, अजिबातच नाही. त्याला फक्त कमीत कमी पैशात, म्हणजे एकूणच सगळ्यांचा आपापला जुगाड लागलेला आहे. आणि मेन जुगाड तर ढबीडुकराचा आहे. पण हे लोक त्याच्यामध्ये हे मूर्ख असल्यामुळे आपल्या मुलांचं एज्युकेशन, आपल्या नवऱ्याचं वगैरे, स्पेशली सालीला तर काहीच नाही आहे ना. डुकऱ्याबरोबर टाईम स्पेंड करायला मिळणार ह्याच्यापेक्षा अजून काय महत्त्वाचं असू शकतं. सो उसके लिए तो सब कुर्बान आहे भाई. तर म्हणून जाते आपली टुनटुन उड्या मारत, कसंही काही करून आपलं जाना तो आहे. म्हणजे डुकऱ्या आणि कोणाला ऐकत नाहीत दोघं, बघितलं ना, एकदम सगळं घरात पण एकदम सेट झालेलं आहे. सो तुम्ही काही विचार करा, पण हे आहे ते सत्य आहे आणि जे आहे ते हेच आहे. ओके, आता त्या मुलीला डॉल हाऊस घेऊन देण्याचं प्रॉमिस केलं आहे. काय करते असं काय, म्हणजे कधी कधी असं वाटतं की आपण आपल्या मुलांना किती, म्हणजे स्कूलकडनं प्रेशर असतं, अभ्यास असतो, ते किती करतात, किती मेहनत घेतात, पण आपण त्यांना छोट्या छोट्या गोष्टीला काही ना काहीतरी अचीव करायला लावतो. आणि वेअरएज इथे काय चाललेलं आहे, आता डॉल हाऊस कुठे ठेवणार, कारण बाप्पा आले तर महाराज बाहेर निघाले. आता डॉल हाऊसला जागा आहे का तुझ्याकडे, की काय करणार मग आता, काय बाहेर काढणार? एक काम कर, तुला मी एक छान आयडिया देते. तिथे तो फोटो लावला आहे ना, तो फोटो काढ. कोणाचा माहिती आहे ना तुला, डायनिंग टेबलच्या बाजूला वर लावला आहे तो काढ आणि बाहेर ठेव आणि तिथे डॉल हाऊस फिक्स करून घे. कशी वाटली आयडिया? छच्चू आई होईल मॅनेज. छच्चू आईचं काही टेन्शन नाही आहे, तिला काही फरक पडत नाही. तिला सांग की काय काय देशील, त्याच्या बदल्यात काय काय मिळेल, साड्या मिळतील, फिरायला मिळेल, खायला मिळेल आणि जे पण काही तुमचं डील आहे ते डील तिच्याबरोबर फिक्स कर आणि ती जागा फिक्स करून टाक. ओके, आमच्या महाराजांना बाहेर काढलं ना, मग काय. जर आपल्या सगळ्यांचं आपण जे म्हणतो आपल्या समाजाचं वडील जे आपण ज्यांना वडिलांच्या स्थानी मानतो, त्या महाराजांना तू बाहेर काढलं तर ह्यांना काढायला काय, ते पण तुम्ही करूच शकता, तीच तुमची लायकी आहे. सो मंडळी, तुम्हाला कळलंच असेल मी कोणाबद्दल बोलते.
आणि हिला पण कळलं असेल मी कोणाबद्दल बोलते. आणि डेफिनेटली शी कॅन डू इट, दे कॅन डू इट इन फॅक्ट. कारण अक्षरशः म्हणजे पैशापुढे लाचार झालेली माणसं आहेत ही. सो एनिवेज दॅट्स इट फॉर द टुडेज पॉडकास्ट. आय होप तुम्हाला आजचं पॉडकास्ट आवडलं असेल. भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर. बाय. मासरा.